जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे बोर्डीकर एकीकडे भांबळे या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत असताना इथं वंचित बहुजन आघाडीचे सुरेश नागरे ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीमध्ये त्यांनी या दोघांनाही आव्हान दिलेलं आहे. आपल्यासोबत सुरेश नागरे आहेत. स्वतः सर, वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहे, पहिले काँग्रेसचे नेते होतात तुम्ही. बरोबर. काँग्रेसकडून तिकीटची उमेदवारी मागितली होती, पण काही कारणामुळे म्हणजे खरं आमची युती असल्यामुळे ही जागा सुटली नाही. शेवट पण पक्षाध्यक्षांनी रेटायचा प्रयत्न केला, पण मी मागच्या 3 वर्षातून तिकडे काँग्रेस शून्य झाली. इकडे काँग्रेसला वाढवलं. अनेक पक्षाचे म्हणजे दिग्गज नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, नगर अध्यक्ष असतील, हे भाजपचे आणि राष्ट्रवादीचे या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं पण म्हणणं होतं आणि जनतेचा मध्ये आक्रोश मोठा आहे दोघा नेत्यांवर आणि त्यांना बदल पाहिजे. कारण 20 वर्षातून हे दोन्हीच कुटुंब इकडे राजकारण करतात आणि बदल करण्याची इच्छा असल्यामुळे, लोकांचा कौल असल्यामुळे मला हा ऑप्शन होता. काय आता एकीकडे बोर्डीकर आहेत, ज्यांचं अनेक वर्षापासून राजकारण जिंतूरमध्ये झालेलं आहे. दुसरीकडे भांबळे जे की मागच्या वेळेला आमदार होते. या दोन कट्टर प्रतिस्पर्धी आणि दिग्गज उमेदवारांसमोर तुम्ही कोणते मुद्दे घेऊन किंवा कशाच्या आधारावर? विकास हा मोठा आहे. आपल्या जिंतूरमध्ये एवढा मोठा बॅकलॉग तयार झालेला आहे. विकासातून वंचित ठेवण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलेलं आहे. फक्त मोठी टक्केवारी घेणे, बोगस काम करणे, त्याच्यामुळे इकडलं खूप मोठा बॅकलॉग तयार झालेला आहे. आपण बघत असेल की माझ्या घोषणापत्रामध्ये विकास याच्यामध्ये आपण असतील लिफ्ट इरिगेशन हा मोठा प्रश्न आपल्या इकडे मला सॉल्व्ह करायचा. 80 गावाला त्याचं पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, कारण आपल्याकडे एलदरी डॅम आहे, मोठा तलाव आहे. पण इकडे लिफ्ट इरिगेशन केलं तर कमीत कमी 80 ते 90 गावाला पाणी भेटेल आणि तिकडलं शेतकऱ्यांचं भलं होईल. त्याच्यानंतर इकडे उर्दू हायर एज्युकेशन स्कूल नाही आहे, तर मुलींना शिक्षणाला परभणी जायला लागतं. त्याच्यामुळं खूप लोक मुस्लिम समाज हा परभणी मुलींना पाठवत नाही. त्याच्यामुळं इकडे आपल्याला तो मोठा प्रॉब्लेम आहे. रस्ते आहेत, हॉस्पिटलची सुविधा नाही आहे, तर प्रॉपर इकडे हॉस्पिटल फॅसिलिटी उभारण्यात आली तर इकडे आरोग्याचं हे होईल. असे अनेक आणि उद्योग, मेन बेसिकली इकडे उद्योग नाही. ह्याच्यामुळे इकडे 35 ते 40 हजार लोक जिंतूरतून पुणे असतील, नाशिक असतील, पनवेल असतील, मुंबईला कामाला गेले. तर इकडे कोणते मोठे उद्योग आणले. शेलूमध्ये MIDC नाही, शेलूला अगर MID असली असती, रेल्वे स्टेशन आहे, तर तिकडे मोठं उद्योग उभा झाला असता आणि लोकांना रोजगार मिळाला असता. विद्यमान आमदार मेघना बोर्डीकरांना आम्ही बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की मी इथं कारखाना काढलाय, 400 लोकांना रोजगार दिलाय, अनेक लोकांना रोजगार दिलाय. तर तुम्ही म्हणतात की इथं रोजगार नाही उपलब्ध. कारखाना बरोबर काढलाय, पण किती वर्षातून काढलाय? तो एक सेकंड कारखाना 90च्या मशिनी आणून तुम्ही इकडे लावल्या आणि त्याच्यामध्ये 400 लोक दाखवा रोजगार. आणि का नाही लोक इकडे ऊस लावतात? अगर त्यांनी कारखाना लावला तर इकडे ऊस लावायचं होतं. का नाही शेतकरी ऊस लावत? आणि शेतकऱ्यांना माहिती आहे हे फक्त बोगस फॅक्टरी आहे असं. आणि भांबळे पण म्हणतात की माझ्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत ते फक्त पैशांच्या जीवावर इथे निवडणूक लढवत आहेत म्हणून. या दोन्हीच्या राजकारणामध्ये तुमचा निभाव लागेल असं वाटतं? आता विजयराव म्हणतात की त्यांच्याकडे पैसे नाही, रडतात. ते नेहमी तुम्ही 2014ची निवडणूक बघा, 2009ची निवडणूक बघा, प्रत्येक निवडणुकीत त्यांचा तोच एक फॉर्म्युला असतो. स्टेजवर शेवटी रडतात आणि सांगतात की मला जनतेने मला गोदीत घ्या या मला पदरात घ्या. तर यावेळेस पण त्यांनी तेच केलं त्या सभेमध्ये. पण त्यांनी त्यांच्याकडे पैसे नाही तर इकडे प्लॉटिंगचा धंदा केला आहे. एलदरी कॉर्नरला प्लॉटिंगचा धंदा केला आहे, गणेश नगरमध्ये केलं आहे, स्वतः 25-30 कोटीचं घर बांधतायत. तर तुम्ही कसं काय लोकांना दिशाभूल करतायत की माझ्याकडे पैसे नाही? हे फक्त स्टंट आहे, अजून काही नाही. इथला सगळ्यात मोठा प्रश्न कसा आहे की जिंतूर सेलूच नाही तर परभणी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर तरुण असतील, इथले जे म्हणजे कामगार वर्ग आहे हा स्थलांतरित झालेला आहे आणि इथले नेते तिथं जाऊन मेळावा घेतात त्यांचा. ते आता खरंच चुकीचे आहेत आणि लोकांना पण हे कळायला पाहिजे की तुम्हाला त्यांच्या कारणामुळे तुम्हाला जिंतूर तुमचं घर, मूळ घर सोडून, जिंतूर असेल, शेलू असेल या परभणी जिल्ह्यात, पण हे नेत्यांमुळे चुकीच्यामुळे त्यांना तिकडे बाहेर राहायला लागले. आज बोला तिकडे 10,000 15,000ची नोकरी भेटेल, त्याच्यामध्ये राहणं काय, खाण्याचं काय, म्हणजे कसं कसं ते जगतात हेच कठीण आहे. पण मजबुरी आहे. आता इकडे कोणता रोजगार नसल्यामुळे त्यांना जाऊन मजबुरीवर काम करायला लागेल. तुमच्याकडे काय असं आहे की तुम्ही ह्या तिकडचे गेलेले लोकांना परत आणू शकता किंवा मग रोजगार उपलब्ध करू शकता? इकडे कोणते मोठे उद्योग आल्याशिवाय या कोणते मोठे MIDC आपली उभं राहत नाही, तिथे पण इकडे रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. मी बिझनेस कम्युनिटीमधला आहे, मुंबईमध्ये माझे अनेक व्यवसाय आहेत, तर आपल्या बिझनेस कम्युनिटी आपण प्रयत्न करू कोणते तरी मोठे उद्योग आणायचा. त्याच्यासाठी शेलूमध्ये आपण कोणत्या मोठी इंडस्ट्री उभी केली तर रेल्वे स्टेशनतून गुड कॅरियर पण होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण असं काही प्रयत्न करू. ह्या दोघांसमोर आव्हान उभं करून तुम्ही विजय होणार असा विश्वास? हे जनतेने ठरवलं आणि हे इलेक्शन जनतेने हातात घेतलं, तर जनता 23 तारखेला ठरवेल काय. हे होते सुरेश नागरे यांनी सांगितले की एकतर उद्योजक आहेत ते आणि उद्योग जगतामधून इथं विकास आणू शकतो आणि या दोन्ही नेत्यांनी आजपर्यंत फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचं काम केलं. त्यामुळं येत्या 23 तारखेला माझा विजय निश्चित आहे. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, ABP माझा, जिंतूर.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.